दुष्काळ स्वरूपाची परिस्थिती आहे, कारण अनेक भागात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। प्रकल्प अक्षरशः कोरडे ठाक पडलेत, धरणामध्ये जमिनीला भेगा पडल्यात। या धरणावरती अवलंबून असलेल्या गावांमध्ये देखील आता पाणी प्रश्न प्रचंड गंभीर झालाय। दरम्यान संभाजीनगरमधील धरणं कोरडी ठाक पडली आहेत। त्याची ही दृश्य आहेत, अतिशय बोलकी दृश्य आहेत। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमधली ही धरणं प्रचंड कोरडी ठाक पडली आहेत। उष्णता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जमिनीमधली ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत, ज्यातनं आपल्याला भीषणता आणि वास्तव जे आहे ते पाहायला मिळते। धरणाचं पात्र जे आहे, दुथडी भरून वाहणारं पात्र हे पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं पाहायला मिळतंय। याचं कारणच हे आहे की मुळात या भागामध्ये पाणी आटलेलं आहे आणि त्यातच प्रचंड उष्णता, ज्याच्यामुळे सगळं पाणी जे आहे ते शोषून घेतलं गेलंय। या संदर्भातच अधिकचा घेतलेला आढावा आपण पाहूयात। मराठवाड्यात पाण्याची भीषणता किती चिंताजनक आणि भयंकर बनली आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय। मी सध्या उभा असलेला जे आहे तर वैजापूर तालुक्यातील हे धरण आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी अक्षरशः या धरणातील जी जमीन आहे याला भेगा पडल्या आहे। त्याचं कारण म्हणजे या धरणात आता 0% सुद्धा पाणी साठा नाहीये। हे धरण पूर्णपणे कोरडं ठाक पडलंय। आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे धरण जे आहे तर कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या धरणावर या परिसरातील अनेक गावांचा पाणी पुरवठा केला जातो। या धरणातून या परिसरातील अनेक शेतीसाठी पाणी पुरवठा होतो। मात्र यंदा जे आहे तर पावसाने हजेरी जी आहे तर उशिरा लावली। त्यातल्या त्यात पाण्याचा जो पाऊस आहे त्याची टक्केवारी देखील कमी होती आणि त्यामुळे मराठवाड्यात सध्या पाण्याची भीषणता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्प कोरडी ठाक पडली आहे। जायकवाडी धरणातील देखील आपण पाहिलं तर 5% पाणी साठा सध्या शिल्लक आहे आणि त्यामुळे मराठवाड्याची जी चिंता आहे ती वाढलेली आहे। आपण पाहाल तिथपर्यंत हे धरण जिथपर्यंत आपण बघाल तिथपर्यंत पूर्णपणे फक्त आणि फक्त कोरडं ठाक पडलेलं आहे। कुठेही तुम्हाला थेंबभर पाणी या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यातील अनेक प्रकल्प, अनेक तलाव आणि धरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो वैजापूर तालुक्यातील जो आहे तर ढेकू धरण असं या धरणाला म्हणतात। भटाणा या गावातील हे धरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर आपण पाण्याची परिस्थिती जर बघितली तर या धरणाची जलसाठ्याची जी क्षमता आहे ती 13.53 आहे। मात्र आता सध्या या धरणात थेंबभर सुद्धा पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। याच धरणातून अनेक ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो, शेतीसाठी वापर केला जातो। मात्र या ठिकाणी जे आहे तर आपण पाहिलं तर पाणीच नसल्यामुळे विहिरी देखील कोरड्या ठाक पडलेल्या आहे। अनेक कसरती केल्या जातात या परिसरातील नागरिकांकडून, चारी खोदली जाते, त्यातून कुठेतरी पाणी थोडंफार मिळेल का यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र कुठेच पाणीचं स्रोतच नसल्यामुळे प्रचंड पाणी टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे जे आहे तर आपण बघितलं तर मोठी पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना करावा लागतोय। हे दृश्य जे आहे तर आपण पाहिलं तर आपण पाण्याची किती भीषणता आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच आपण जे आहे तर मराठवाड्यात सध्या नागरिकांना पाण्यासाठी किती संकट आहे, त्यांना किती अडचणीचा सामना करावा लागतोय हे यातून स्पष्ट होतं। अनेक भागात अशीच परिस्थिती आहे। मराठवाड्यात आज घडीला 1850 टँकरने जे आहे तर पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे मराठवाड्यात जे आहे तर प्रचंड पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। मी ज्या प्रकल्पात आता सध्या उभा आहे त्याची परिस्थिती आपण जर बघितली तर अशा भेगा पडलेल्या आहे आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे आता हा जो पाणी प्रश्न आहे यावर तातडीने पर्याय जे आहे किंवा उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काही काळात मराठवाड्याला प्रचंड आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। तर प्रचंड स्वरूपामधला दुष्काळ हा सध्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अनेक ठिकाणी आणि खास करून मराठवाड्यातली ही परिस्थिती आहे जी मराठवाड्यातली सगळ्यात जास्त गंभीर स्थिती आहे। पाण्याअभावी अनेक प्रकल्प हे अशाच पद्धतीनं कोरडे ठाक पडलेत। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातला ढेकू प्रकल्प हा अशाच पद्धतीनं कोरडा ठाक पडलाय। 11 TMC पाण्याची क्षमता असलेल्या या धरणामध्ये आज घडीला थेंबभर पाणी नाहीये। धरणात पाणी नाहीये, त्यामुळे मासे अक्षरशः तडफडून जीव गमावलेले पाहायला मिळत आहेत। वैजापूर मधल्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी।
दुष्काळ हा नेहमीच मराठवाड्याच्या छाताडावर बसलेला आहे. यंदाही अशीच काही परिस्थिती पाहायला मिळते. मात्र यावेळी मराठवाड्यात पाणी टंचाई आणि दुष्काळाची भीषण किती भयंकर परिस्थिती आहे याचं उदाहरण जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मी सध्या वैजापूर तालुक्यातील एका धरणावर आहे. या धरणातील परिस्थिती आपण पाहू शकतो. या ठिकाणी धरणात जे मासे आहे ते अक्षरशः तडफडून मेले आहे. या धरणातील पाणीसाठा आता 0% आहे. त्यामुळे धरणातील जे पाणी आहे, जिथं जमीन आहे तिथं अक्षरशः भेगा पडल्या. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशा भेगा तुम्हाला पाहायला मिळतील. जमिनीत पाणीच नाही आहे, त्यामुळे ही जमीन जी आहे तर तिथे अशा प्रकारे भेगा पडल्या आहे. आणि ज्या पाण्यात हे मासे होते ते मासे तुम्हाला जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण बघू शकतो हे मासे आहे. हे सगळे मासे बघा, असे शेकडो हजारो मासे या तलावात जे आहे तर मरून पडलेले आहे. आणि त्याचं कारण म्हणजे यांना पाणी मिळालं नाही. ज्या ठिकाणी थोडंफार पाणी होतं, ज्या ठिकाणी असा खड्डा होता त्या ठिकाणी हे मासे आले, तिथं थोडंसं जगण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाणीच आता धरणात उरलं नाही. त्यामुळे या माशांचा असा खच जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळीकडे या जे हे धरण आहे या धरणाच्या सगळेच भागात जे आहे तर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माशांचा खच पाहायला मिळतोय. जमीन आपण जर बघितली तर अक्षरशः भेगा पडलेल्या आहे. पाणीच नाही आहे परिसरात. या धरणावर अनेक गावं आणि ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता पाणीच उरलेलं नाही आहे. कोरडं ठाक हे जे आहे धरण पडलेलं आहे. आणि ज्या विहिरी आहे, बोरवेल आहेत त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आहे. तुम्ही जाल तिथपर्यंत मी जरा तुम्हाला अजून पुढे दाखवतो. हे बघा, या ठिकाणी देखील मासे जे आहे तर ते खच अक्षरशः आपल्याला पाहायला मिळतोय. असे या तलावात हजारो मासे जे आहेत तर मृत्युमुखी पडले आहे. त्याचं कारण म्हणजे पाणीच नाही आहे. पाणी संपलंय, पाणी आटलंय. आणि हे पाणी मिळवण्यासाठी आता या परिसरातील शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. हंडाभर पाणी तरी मिळेल का यासाठी महिला पायवाट करत परिसरात कुठेतरी पाणी मिळेल का याचा शोध घेत आहे. ही सगळी भयंकर परिस्थिती जी आहे तर मराठवाड्यातील गावागावात, तांड्यावर, वाड्यावर आपल्याला पाहायला मिळते. आणि कधी नव्हे असा भयंकर दुष्काळ या मराठवाड्याला यंदा पाहायला मिळतोय. आणि ही परिस्थिती प्रचंड अशी चिंताजनक बनलेली आहे. आणि त्यामुळे आता यावर काहीतरी उपाययोजना केल्या जाव्या अशी मागणी होत आहे. एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. त्याची काय परिस्थिती आहे, कोणत्या गोष्टीचा त्यांना सामना करावा लागतोय. आणि एवढ्या भेगा पडल्या की चालणं देखील अवघड झालेलं आहे. काय सांगा तुम्ही, या भागातील सगळे ग्रामपंचायत सदस्य आहे, कोणी गावकरी आहे, काय परिस्थिती आहे? गेल्या मार्च महिन्यामध्येच या बटाणा धरणात तळ गाठला होता. खरं तर या बटाणा धरणातून 10 ते 12 खेड्यांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र ह्या वर्षी धरणामध्ये एक थेंबही पाणी न आल्यामुळे ही टंचाई, पाणी टंचाई आपल्यावर ओढून आली आहे. आणि खरं जर सांगितलं तर हा जो धरण आहे, हा धरण गेल्या कित्येक वर्षाचं धरण आहे. ह्या धरणामध्ये जवळपास हा उथळ झालेला आहे. जर शासनाने, आम्ही कित्येकदा शासनाला विनंती केली का हे धरण खोल करा, यातील गाळ काढा, जेणेकरून आपण जर गाळ काढला, या धरणाची जर खोलीकरण केली तर आम्हाला किमान एकदा जरी हे धरण भरलं तर किमान 2 ते 3 वर्ष हे धरण आपल्याला पूर्ण पाणी देऊ शकतं. ह्या परिसराला पाण्याची कधीही भीषण टंचाई येऊ शकत नाही. आपल्यासोबत अजून काही गावकरी आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही बघताय, तुमचा जन्म झाला आहे, हे धरण बघताय. अशी परिस्थिती याआधी कधी पाहिली? अक्षरशः माशांचा खच पडलाय, पाणीच नाही आहे. याच्या मागं माझं स्वतःचं आज 54 वर्षाचं रनिंग आहे. आणि मी ह्याच गावाचा, ह्याच शेतातला, माझ्या आजोबावरची पारजीची ही जमीन आहे. या जसं आत्ता बापूंनी सांगितल्याप्रमाणे या पूर्ण खेड्याचं या डेको प्रकल्पावर जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून, तसं तर 50 वर्षापासून चालू आहे, पण 20 वर्षापासून पूर्ण खेड्याला पाणी इथूनच पुरवलं जातं. पूर्ण कारखानासुद्धा इथून, विनायक सहकारी साखर कारखानासुद्धा इथूनच पाणी होतं. आणि मग कन्नड तालुक्यातले काही गाव आहेत, त्या गावाला सुद्धा इथून पाणी पुरवठा होत होता. पण बापूनं सांगितल्याप्रमाणे ही धरणाची उंची म्हणजे गाळ खूप साठलेला आहे. तर मी जवळजवळ बापू जसे बोलले तसे आम्ही बऱ्याच वेळेस तक्रार केली का पहिली डेको ही जवळजवळ 2 परसाच्या वर तिची खोली. काय सध्या टंचाई कशी आणि काय सांगतो ना मग. नाही, पाण्यासाठी काय धडपड सुरू, काय धडपड तेच ना मग. त्याच्यासाठीच तुम्ही आमची शासनाला एवढी विनंती आहे, जेव्हा गाळ निघता येईल तेव्हा काढा, पण पहिली नदी एकदा ज्याप्रमाणे जेवढी नदी आहे ती पूर्ण नदी उकरण्यात यावं. मग त्या नदीपासून या शिवूर गावाला, शिवूर गाव एक मोठं गाव आहे आणि आमचं स्वतःच गाव
मनकशी हे बा आत्ताच बाळू यांनी सांगितलं नेंबरत्यांनी का धरण उशाला आणि कोरड घाशाला पाणी कशी टंचाई सामना करावा लागतो, लोक पाईपीट करताय, टँकर पाणी पुरवठा, काय सगळी परिस्थिती सध्या शिरूर गावातील नागरिकांना व परिसराला अत्यंत भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. जवळपास नळालाच 12 ते 13 दिवसा पाणी पुरवठा होत आहे दिवसाआड. आणि आम्ही एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हालाही खूप त्रास होत आहे जनतेचा, कारण जनतेची काही चूकच नाही ना. त्यांनी आम्हाला यासाठी निवडून दिलं का आम्ही. पाण्याचं काय अडचण होते ते सांगा, म्हणजे पाण्यासाठी कशी भटकंती करावं लागते लोकांना, काय अडचण म्हणजे आता लोकांनी कामधंदे सोडून दिले. मोटरसायकलीवर, सायकलीवर, बैलगाडीवर अक्षरच गॅलनी भरून मोठ्या मोठ्या 200-200 लिटरच्या गॅलनी, मोठ्या मोठ्या टाक्या घेऊन जिथे पाणी मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करतात. ही सगळी अशी परिस्थिती, भयंकर परिस्थिती आहे. पाण्यासाठी लोकांना सायकल, बैलगाडी जी गोष्ट मिळेल त्यातून प्रवास करून पाणीसाठी बाहेर पडताय. काही ठिकाणी रात्रीचा प्रवास करून रात्री जाऊन पाणी साठी प्रवास करावा लागतो, रात्री पाणी भरावं लागतंय. अशी सगळी भयंकर परिस्थिती मराठवाड्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा सामना ग्रामीण भागातील जनतेला अधिक प्रमाणात करावा लागतोय. त्यामुळे आता यावर काहीतरी उपाययोजना कराव्या आणि जो मराठवाड्याचा घसा कोरडा पडला आहे त्यासाठी कुठेतरी पाणी जो आहे तर ते उपलब्ध करून द्यावा, यासाठी काहीतरी प्रयत्न करावी अशीच मागणी अनेक भागात, ग्रामीण भागात केली जाते. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. तर केवळ मराठवाडाच नव्हे तर इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्यात सुद्धा दुष्काळानं हाहाकार माजवलाय. असं असतानाच मोठे प्रकल्प हे ओळखले जाणारे कोयना, कण्हेर तसंच उरमोडी धरण यांनी सुद्धा आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. येरळवाडी तसंच राणंद हे मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेत. नाममात्र पाणी साठा असलेले नेर, आंधळी, नागेवाडी तसंच वांगी हे मध्यम प्रकल्प जिथे लवकरच खडखडाट होण्याची शक्यता आहे. प्रमुख धरण पाणीसाठ्याचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत आता 20% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात फार मोठं आव्हान हे सातारा जलसिंचन विभागासमोर असणार आहे. आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी उरमोडी धरणाच्या खोल पात्रामधनं घेतलेला आढावा पाहूयात. सातारा जिल्ह्यावरती दुष्काळाने प्रचंड हाहाकार माजवलेला आहे. मी आत्ता उभा आहे सातारच्या जवळ असलेल्या उरमोडी धरणामध्ये. याच उरमोडी धरणाचे पाणी सातारा, सांगली आणि सोलापूरला जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातल्या शहरामध्ये तसेच मानखटाव भागामध्येही जाते. या 3 तालुक्याला ह्याचं बहुतांश पाणी जाते. साधारण 10 TMC क्षमता असलेल्या उरमोडी धरण याची क्षमता आता फक्त केवळ 6%च राहिलेली आहे. म्हणजे साधारण अर्धा TMCची पाणी इथं राहिलेलं आहे. इतकी प्रचंड दुष्काळाची दाहकता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. उरमोडी धरणाचा जर सगळा व्याप्ती बघितली तर ही अतिशय मोठं धरण मानलं जातं. या धरणातून अनेक लोकांना पिण्याचे पाणी मिळते. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यापासून इथं जी पाण्याचा साठा आहे हा आता कमी होत चाललेला आहे. शेतीला तर सोडाच, पण प्यायलाही पाणी आता राहिलेलं नाही. कृष्णा खोरेचं माहेरघर मानलं जाणारा हा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये याच उरमोडीच्या पाण्यावरनं सातारचे 2 विद्यमान भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग याच उरमोडीच्या पाण्यावरनं झालेले आहे. पाण्यावरनं वाद करणारे हे दोन्ही आमदार आता नेमका पाणीच नसल्यामुळं कुणावरनं वाद करणार हा प्रश्न साताऱ्यातील जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे. कॅमेरामन आमिरसह मी सुजित आंबेकर, NDTV मराठी, उरमोडी धरण, सातारा. प्रचंड दुष्काळी अशी अवस्था सध्या आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळते. यावरती तातडीनं उपाययोजना व्हाव्यात हीच अपेक्षा आहे. तुर्तास घेतो एक ब्रेक. पाहत रहा NDTV मराठी.